मित्रांनो, LLB 3 इयर 2024 मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर सीईटी देणं मस्ट आहे, कंपल्सरी आहे. आणि जर सीईटी आपण दिली नाही तर काहीही करून कितीही पैसे दिले तर आपल्याला ऍडमिशन मिळणार नाही. आणि नेमकं या सीईटीचा ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा, एक्झाम फॉर्म कसा भरायचा याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. सर्वात अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला काम करायचं आहे. ह्या डाउनलोड सेक्शन मध्ये जाऊन इन्फॉर्मेशन ब्राउचर ज्याच्यावरती सीईटी असं तुम्हाला क्लिक करायचं आहे. सीईटी वरती क्लिक केल्यानंतर असा एक तुम्हाला काही लिस्ट येईल, त्यापैकी हायर एज्युकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हायर एज्युकेशनला क्लिक केल्यानंतर 3 नंबरचा पॉइंट आहे LLB 3 इयर सीईटी 2024 इन्फॉर्मेशन ब्राउचर. तर हे इन्फॉर्मेशन ब्राउचर एकदा वाचून घ्या, ओपन करा आणि सर्व तुम्हाला डिटेल माहिती यामध्ये समजेल. त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल. एक्झामचं स्टार्ट डेट, एंड डेट, त्याचबरोबर सीईटी एक्झामची डेट, एलिजिबिलिटी काय आहे, फीस किती आहे, कोण पात्र आहे, सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल. जसं की इथं दिलेलं आहे 11/1/2024 ते 21/1/2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि 12 आणि 13 मार्च हे एक्झामची डेट असणार आहे. तर ही सर्व माहिती एकदा वाचून घ्या. कास्टला फी किती आहे, काय काय तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे, सर्व माहिती तुम्हाला इथं मिळून जाईल. त्यानंतर आता आपल्याला मेन स्टेप कडे जायचं आहे, ते म्हणजे ऑनलाईन फॉर्म फिलिंग. तर इथं तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2024-25 दिसत असेल. नसेल तर इथं ऑनलाईन सिस्टम मध्ये देखील कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन 24-25 असेल, त्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. इथं सर्वात अगोदर आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे रजिस्टर. रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही माहिती विचारेल, तर इथं नाव टाकायचं आहे तुमचं फुल नेम. आणि ते कसं SSC किंवा HSC च्या मार्कशीट वरती जसं आहे तसं. बरेचसे विद्यार्थी परत कंप्लेंट करतात किंवा विचारतात, सर माझं नाव चुकलेलं आहे, माझ्या मार्कशीट वरती अगोदर आडनाव आहे मग माझं नाव आहे, पण मी इथं माझं नाव अगोदर टाकलेलं आहे आणि आडनाव शेवटी टाकलेलं आहे, तर काय प्रॉब्लेम येईल का? तर इथे सरळ सरळ इंस्ट्रक्शन दिलेले आहे. जसं तुमच्या मार्कशीट वरती नाव आहे ते एकदा चेक करून घ्या आणि तशा प्रकारे तुमचं इथं नाव टाकून घ्या. त्यानंतर चालू ईमेल आयडी, म्हणजे तुम्हाला त्याचा पासवर्ड माहिती पाहिजे आणि तुमचा स्वतःचा ईमेल आयडी पाहिजे आणि तो तुम्हाला ओपन करायचा आहे. त्यावरती OTP येणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे असणारा तुमचा स्वतःचा ईमेल आयडी टाका. त्यानंतर पासवर्ड सेट करून घ्या. कमीत कमी 8, जास्तीत जास्त 16 कॅरेक्टरचा तुम्ही पासवर्ड टाकू शकता. जसं की pass@123, एखादं कॅपिटल अक्षर त्यामध्ये टाका, स्मॉल अक्षर टाका, काही नंबर टाका, काही @ सारखे स्पेशल कॅरेक्टर टाका. जो तुम्ही पासवर्ड इथे टाकताय तोच इथे टाकायचा आहे. काही जण विचारतात की ईमेलचा पासवर्ड इथे टाकायचा आहे का? तर ईमेलचा पासवर्ड इथे टाकायची गरज नाहीये. तुम्हाला जो लक्षात राहतो, जो तुम्हाला सोपा वाटतो असा पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे. जो पासवर्ड तुम्ही इथे टाकताय तोच तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्याला तुमचा चालू मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबरवर देखील OTP येणार आहे. OTP टाकल्याशिवाय तुमचा फॉर्मच पुढे जाणार नाही. त्यामुळे तुमचा चालू नंबर इथे टाका. त्यानंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्या. या ठिकाणी कॅलेंडर आहे तर कॅलेंडर मध्ये जाऊन तुमचं डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्यानंतर आता ईमेल व्हेरिफिकेशन असा तुम्हाला मेसेज येईल आणि तुमच्या मेलला जो तुम्ही इथं ईमेल आयडी टाकला आहे त्यावरती सीईटी सेल कडून एक मेसेज किंवा एक व्हेरिफिकेशन मेल तुम्हाला येणार आहे. अशा प्रकारचा मेल इथं आलेला आहे. हा मेल तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे आणि इथं व्हेरीफाय ईमेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही व्हेरीफाय ईमेल वरती क्लिक कराल तर तुम्हाला इथं लॉग इन दिलेला आहे, तुमचा मेल व्हेरीफाय झालेला आहे. आता आपल्याला इथं काही इन्फॉर्मेशन भरून घ्यायची आहे. तर सर्वात अगोदर फादर्स फर्स्ट नेम ओनली, फक्त वडिलांचं नाव टाकायचं आहे, आडनाव टाकायची गरज नाही. इथं वडिलांचं नाव टाकून घ्या. त्यानंतर इथं देखील फक्त आईचं नाव टाका, आडनाव वगैरे टाकायची गरज नाहीये. जेंडर सिलेक्ट करून घ्या, मेल, फिमेल, ऑदर्स जे असेल ते. त्यानंतर तुमची रिलीजन, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जे काही तुमची रिलीजन आहे म्हणजे धर्म तुमचा कुठला आहे तो धर्म सिलेक्ट करून घ्यायचा आहे. रिजन मध्ये रुरल किंवा अर्बन, तुम्ही ग्रामीण भागात राहता का शहरी भागात राहता ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर सिलेक्ट मदर टंग, म्हणजे तुमची मातृभाषा कुठली आहे, त्या लँग्वेज मधून तुमची कुठली भाषा आहे. आता मी माझी भाषा मराठी आहे तर मी इथं मराठी करतो. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन ऑटोमॅटिक आलेले आहे तर इथं ऑटोमॅटिक तेच राहू द्या. तर फॉरेन कॅन्डिडेट असतील तर ते चेंज करू शकतात. आता इथं सिलेक्ट इन्कम, तुमचं इन्कम किती आहे, वेगवेगळे इन्कम ग्रुप दिलेले आहेत
त्यापैकी तुमचा इन्कम ग्रुप कुठला तो सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर सिलेक्ट मॅरिटल स्टेटस, लग्न झाला असेल तर मॅरिड करा, नसेल तर अनमॅरिड करा. जर मॅरिड केला तर स्पाउस नेम विचारेल, म्हणजे तुमच्या पतीचं किंवा पत्नीचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे. लग्न झालं नसेल तर अनमॅरिड करा, पुढची माहिती विचारणार नाही. त्यानंतर परमनंट ऍड्रेस तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. जो ऍड्रेस तुम्ही इथं टाकताय, आता ऍड्रेस टाकत असताना तुमचा घराचा नंबर असेल, घराचं नाव असेल किंवा गल्लीचं नाव असेल, बिल्डिंग नेम असेल तर ते 1, 2, 3 या ऍड्रेस मध्ये टाकायचं आहे. त्यानंतर स्टेट विचारेल, तर महाराष्ट्र स्टेट असेल किंवा महाराष्ट्र बाहेरचे असाल तर इथे तुमच्या राज्य कुठलं आहे ते तुमचं राज्य निवडून घ्या. आता त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जिल्हा विचारणार आहे, तर जिल्ह्याचं नाव इथं लिस्ट येणार आहे, त्यापैकी तुम्हाला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडून घेतल्यानंतर तुम्हाला तालुक्याची लिस्ट येईल, तर तालुका देखील तुम्हाला या ठिकाणी तुमचा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तालुका निवडल्यानंतर त्या तालुक्यामधील विलेजेसची लिस्ट येईल, तर त्यापैकी तुमचं गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. गावाचं नाव सिलेक्ट करून घेतलं, गावचा पिनकोड टाका. त्यानंतर एसटीडी कोड टाकायची गरज नाहीये. फोन नंबर किंवा मोबाईल नंबर जो तुम्ही रजिस्टर करताना दिला होता तोच नंबर इथं टाकू शकता. आणि हे टाकल्यानंतर खाली आता ऍड्रेस फॉर करस्पॉन्डन्स, दोन्ही ऍड्रेस सेम असतील तर या ठिकाणी तुम्ही सेम ऍज परमनंट ऍड्रेस करू शकता. सेम ऍज परमनंट ऍड्रेस कराल तर जी वरची माहिती तुम्ही भराल तीच खाली परत रिपीट होणार आहे, त्यामुळे तुम्हाला परत हे भरायची गरज नाही. आणि त्यानंतर आता इथं अदर डिटेल्स मध्ये डोमेसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर हे व्यवस्थित सिलेक्ट करा. इथं जर सिलेक्ट करायचं राहिलं तर पुढे तुमचा मेन फॉर्म भरत असताना डोमेसेल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर इथं डॅश येणार आहे, येस पण येणार नाही, नो पण येणार नाही. त्यामुळे इथं व्यवस्थित तुम्हाला भरायचं आहे. तर इथं आता मी येस करतोय कारण मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे. त्यानंतर सिलेक्ट मायनॉरिटी डिटेल्स, तुम्ही मायनॉरिटी म्हणजेच अल्पसंख्याक कॅटेगरीमध्ये येता का, असाल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर डिसेबिलिटी, आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी, तर अपंगत्व आहे काय, असेल तर येस करा, नसेल तर नो करायचं आहे. हे देखील व्यवस्थित सिलेक्ट करा. जे आपण इथं सिलेक्ट करतोय तेच पुढे फॉर्म मध्ये येणार आहे. त्यानंतर सिलेक्ट एसएससी ऑब्लिक इक्विलंट पासिंग इयर, 10वी किंवा 10वीला इक्विलंट असं जे तुम्ही एक्झाम पास केलेली आहे तर त्याचं पासिंग इयर तुम्हाला टाकायचं आहे, कुठल्या वर्षी तुमची 10वी झालेली आहे हे इयर टाकलं. त्यानंतर एसएससी इक्विलंट टोटल पर्सेंटेज, 10वीला तुम्हाला किती पर्सेंटेज पडले ते इथं टाकायचं आहे. आणि सिलेक्ट एसएससी इक्विलंट बोर्ड, कुठल्या बोर्डामधून तुमची 10वी तुम्ही परीक्षा दिलेली आहे. आता मोस्टली महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे हे सर्वांना लागू होतं. समजा तुम्ही जर पुणे बोर्ड सोडून इतर कुठलं बोर्ड दिलं असेल तर या लिस्टमध्ये तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला विचारेल एसएससी स्कूल स्टेट, तुमचं 10वीची शाळा कुठल्या राज्यामध्ये होती ते तुम्हाला इथं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं. राज्य सिलेक्ट करून घेतलं, आर यू अपियर्ड फॉर 12th HSC डिप्लोमा एक्झाम इन 2024, इथं विचारतंय की 2024 मध्ये तुम्ही 12वी किंवा डिप्लोमा जो आहे त्याची एक्झाम दिलेली आहे का किंवा देणार आहात का, तुम्ही 12वीला सध्या आहात का. जर असाल तर इथं येस करायचंय. येस केलं तर पुढची माहिती तुम्हाला विचारणार नाही. परंतु जर तुमची 12वी 2024च्या अगोदर समजा 23 मध्ये, 20 मध्ये किंवा 2010 मध्ये झाली असेल तर इथं नो करा. नो केल्यानंतर तुम्हाला परत काही खाली माहिती विचारेल. तर सिलेक्ट HSC डिप्लोमा पासिंग इयर, 12वी कुठल्या वर्षी पास झाला ते इयर इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. HSC डिप्लोमा इक्विलंट बोर्ड, तर इथं ज्या बोर्डामधून तुमची 12वी झाली ते इथं सिलेक्ट करून घ्या. आता इथं मी पुणे बोर्ड सिलेक्ट करतोय. त्यानंतर मार्क्स टाईप, तुमच्या मार्कशीट वरती मार्क्स आहेत की सीजीपीए आहे, पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज क्लिक करा, सीजीपीए असेल तर सीजीपीए क्लिक करा. तर आता इथं मी पर्सेंटेज या ठिकाणी क्लिक करतोय. त्यानंतर HSC डिप्लोमा मार्क्स ऑब्टेन्ड, तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत हे तुमच्या मार्कशीट वरती असेल तर मिळालेले मार्क्स इथे टाका आणि टोटल मार्क किती पैकी मिळालेले आहेत ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर इथं ऑटोमॅटिक तुमचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट होईल. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, इथं फक्त तुम्हाला इयर विचारलेलं आहे, इथं कुठंही मंथ तुम्हाला विचारलेलं नाही. आणि जेव्हा आपण क्वालिफिकेशन डिटेल भरायला जातो तर तिथं मंथ ऑटोमॅटिक ऑटो फिल होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की आमचं मंथ चुकलेलं आहे आणि तिथं ते एडिट देखील होत नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही, ते ऑटो फिल झालेलं आहे. महिना चुकला तर काही फरक पडणार नाही, तुमचं इयर बरोबर असणं गरजेचं आहे. इतकी सर्व माहिती भरून झाली तर इथं सेव्ह चेंजेस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
सेव्ह चेंजेस वरती क्लिक केल्यानंतर डेटा अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. आता तुम्हाला इथं एडिट प्रोफाईलचं ऑप्शन दिसतंय. तर याच्यामध्ये तुमचे जे काही चेंजेस असतील तुम्हाला करायचे, समजा 12वीचं इयर चुकलं, 10वीचं इयर चुकलं किंवा तुमचं रिलिजन वगैरे चुकलं असेल, पर्सेंटेज चुकले असतील, तर इथे जाऊन तुम्ही एडिट करू शकता. ही माहिती पुढे अपडेट होणार आहे. आता आपल्याला रजिस्टर नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर नावावरती क्लिक केल्यानंतर इथं तुमच्या समोर बरेचसे कोर्सेस येतील. त्यापैकी हायर एज्युकेशन यामध्ये जाऊन तुम्हाला आता इथं LLB 3 इयर CET 2024 सिलेक्ट करायचं आहे. इथं सुरुवातीला 5 इयर आहे, चुकून यावर तुम्ही क्लिक करू नका. तर इथं LLB 3 इयर CET 2024 रजिस्टर नाव या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही इन्स्ट्रक्शन्स येतील. ह्या सर्व इन्स्ट्रक्शन्स एकदा वाचून घ्या आणि वाचून झाल्यानंतर इथं आय हॅव रीड यावरती क्लिक करा. चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर आय ऍक्सेप्ट अँड प्रोसीड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही इथं क्लिक कराल तर तुमची माहिती जी आत्ताच आपण भरली होती ती माहिती इथं आलेली आहे. सर्व माहिती एकदा चेक करून घ्या आणि सर्व माहिती बरोबर असेल तर हा जो कॅप्चा आहे तो इथं जसं दिलेला आहे तसा टाकायचा आहे आणि आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक मेसेज येईल, एंटर वन टाइम पासवर्ड. तर तुमच्या मोबाईल नंबरला एक OTP येणार आहे, तो इथं OTP टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. OTP टाकून व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर ऍप्लिकेशन नंबर जनरेट होईल आणि आता प्रोसीड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एकूण 9 स्टेप आपल्याला सोप्या सोप्या करायच्या आहेत. तर पहिली स्टेप आपली ऑलरेडी कम्प्लीट झालेली आहे. आता बाकीच्या स्टेप आपल्याला स्टेप बाय स्टेप पूर्ण करायचे आहेत. आता इथे डोमिसाइल अँड अदर रिझर्वेशन डिटेल्स इनकम्प्लीट आहे. इनकम्प्लीट टॅबवरती क्लिक करा. तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. आपण महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहात का, इथे चेंज होणार नाही, कारण मी सांगितलं होतं की अगोदर आपण जे येस नो केले तेच इथं आलेलं आहे. आता पुढे तुम्हाला विचारेल आपला जात समवर्ग निवडा. तर आपली कुठल्या कॅटेगरी मधून तुम्ही ऍप्लिकेशन करणार आहात ते इथं सिलेक्ट करून घ्यायचंय. तर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून अर्ज करत असाल तर त्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमची कास्ट कुठली आहे ते विचारेल, इथं कास्ट एंटर करायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे EWS वाल्यांसाठी, जे EWS म्हणजे आर्थिक दृष्ट्या कमकुवत विभागामधून या जागेसाठी अप्लाय करत असतील, त्या रिझर्वेशनचा लाभ घेणार असतील तर ते विचारेल. तर तुम्हाला जर EWS मधून फॉर्म भरायचा असेल तर येस करा, नसेल तर नो करा. येस केलं तर या ठिकाणी तुम्हाला पुढची माहिती विचारणार आहे. EWS प्रमाणपत्राची स्थिती निवडा. तर तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे का, प्रमाणपत्र असेल तर येस करायचं आहे, अवेलेबल करायचं आहे. समजा तुमच्याकडे प्रमाणपत्र नाही परंतु तुम्ही ऍप्लिकेशन केलेलं आहे, महासेवा केंद्रामध्ये जाऊन ऍप्लिकेशन केलं असेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड या बटनावरती क्लिक करायचं आहे. मग पुढे तुम्हाला अर्ज केलेली पावती असते त्या पावतीचा नंबर विचारेल, केव्हा अर्ज केला ते डेट इथे टाकायचे तुम्हाला. प्रमाणपत्र निर्गमित प्राधिकरणाचा जिल्हा, कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ते अर्ज केलेला आहे आणि कुठल्या तालुक्यामध्ये तो तुम्ही अर्ज केला इतकी माहिती तुम्हाला भरायची आहे. समजा तुमच्याकडं अवेलेबल नाहीये, तुम्ही अप्लाइड केलं नसेल तर नॉट अप्लाइड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. समजा तुमची कॅटेगरी SC ST किंवा इतर कुठली असेल तर ती तिथं सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला विचारेल की तुमच्या जातीचे नाव निवडा. तर जातीची लिस्ट येईल, त्यावरून तुमचं कुठली जात आहे ते निवडायचे आहे. त्यानंतर आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का, सेम प्रोसिजर अवेलेबल असेल तर येस करा. येस केल्यानंतर तुम्हाला त्या सर्टिफिकेटचा नंबर विचारेल, कास्ट सर्टिफिकेटचा नंबर. नसेल अवेलेबल परंतु ऍप्लिकेशन केलं असेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड वरती क्लिक करा आणि काहीच नसेल तर नॉट अप्लाइड तुम्हाला करायचं आहे. जात वैधता प्रमाणपत्राची स्थिती निवडा. तुमच्याकडे ते असेल तर अवेलेबल ते सेम प्रोसिजरनी इथं ते आता सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता मी माझा फॉर्म इथं ओपन मधून भरत आहे. इथं मी माझं कास्ट नेम टाकलं, त्यानंतर इथं मी नो करतोय, मला EWS मधून भरायचं नाही, माझ्याकडे ते अवेलेबल नाहीये. तर त्यानंतर आता डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅटेगरी, ऑलरेडी आपण हे भरलेलं आहे, ते चेंज होणार नाही. त्यानंतर विचारलं तुम्ही अनाथ आहात का, असेल तर येस करायचंय, नसेल तर नो करायचंय. आता एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन, आता इथं 2 ऑप्शन येतील, एक म्हणजे ग्रॅज्युएशन, दुसरं पोस्ट ग्रॅज्युएशन. ज्यांचं BA BSc वगैरे झालं त्यांनी ग्रॅज्युएशन करा, ज्यांचं MSc MA MCOM झालं असेल त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेक्ट करा. आणि लक्षात ठेवा ग्रॅज्युएशनला जास्त मार्क असेल तर फक्त ग्रॅज्युएशन वरून भरा. तर समजा तुम्हाला दोन्ही कम्प्लीट आहे, ग्रॅज्युएशन पण आहे पोस्ट ग्रॅज्युएशन पण आहे, परंतु पोस्ट ग्रॅज्युएशनला जास्त मार्क आहे तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन वरून ऍप्लिकेशन करा. तर मी तर ग्रॅज्युएट केलेलं आहे.
हॅव यू पास्ड SSC HSC प्री युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन बिफोर द इयर 1975? 1975च्या अगोदर तुम्ही जर 10वी किंवा 12वी एक्झाम दिलेली आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नो करा आणि सेव्ह अँड प्रोसीड वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता पुढची जे स्टेप आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. क्वालिफिकेशन डिटेल टाकत असताना 10वी आणि 12वी त्याचे मार्क वगैरे इथं आलेले आहेत. जर काही चेंजेस करायचे असतील तर इथं एडिटचं बटन तुम्हाला मिळू शकतं, परंतु याच्यामध्ये काही एडिट होत नाही. तर इथं तुम्ही जी माहिती ती आलेली आहे. आता आपल्याला ऍड क्वालिफिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आता इथं आपल्याला ग्रॅज्युएशनची डिटेल टाकायची आहे. आता ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट जिथं आहे ते ग्रॅज्युएशन डिटेल टाकत असताना कुठली डिग्री तुमची BA झाली असेल, BSc झाली असेल, जे काय ते डिग्रीचं नाव निवडा. युनिव्हर्सिटी स्टेट, युनिव्हर्सिटीचं राज्य निवडायचं आहे, कुठल्या स्टेटमध्ये राज्यामध्ये युनिव्हर्सिटी आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटीचं नाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं ग्रॅज्युएशन पासिंग किंवा अपिअरिंग, इथं तुम्ही ग्रॅज्युएट आता पास झालेला आहात ऑलरेडी किंवा या वर्षी एक्झाम देणार आहात, या वर्षी आणखी एक्झाम झाली नसेल, फायनल सेम पेंडिंग असेल तर अपिअर करा, तुम्हाला पुढची माहिती विचारणार नाही. पण जर तुम्ही पास असाल तर इथं पास करा. पास जर केलं तर इथं तुम्हाला एकूण किती मार्क्स मिळालेले आहेत. तर इथं मार्क टाकताना लक्षात घ्या 5, 6 सेम तुमच्या काय 4 सेम असतील, 6 सेम असतील, जितकं काही सेम असतील फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, त्या सर्व सेमचे एकत्रित मिळालेले मार्क्स तुम्हाला इथे टाकायचे आहेत. समजा तुमचे 1800 पैकी तुम्हाला जर 1500 मार्क्स मिळाले असतील 6 सेमिस्टरचे मिळून, तर इथे तुम्हाला 1500 टाकायचं आहे आणि आउट ऑफ मार्क्स मध्ये टोटल मार्क्स म्हणजे 1800 तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक इथं कॅल्क्युलेट होईल. त्यानंतर तुम्हाला इथं क्लास निवडायचा आहे. कुठला क्लास तुम्हाला मिळाला आहे, डिस्टिंक्शन आहे, फर्स्ट डिव्हिजन, सेकंड डिव्हिजन किंवा थर्ड डिव्हिजन किंवा पास क्लास, ते इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पासिंग मंथ अँड इयर, तर इथं इयर तुम्ही कुठल्या वर्षी पास झाला ते इथं सिलेक्ट करून घ्या, कुठल्या महिन्यामध्ये झाला ते इथं सिलेक्ट करून घ्या आणि सेव्ह या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढची स्टेप आहे LLB 3 इयर CET डिटेल्स. तर आता इथं आपल्याला 4 जिल्हे सिलेक्ट करायचे आहेत एक्झामसाठी, म्हणजेच एक्झाम सेंटरचे जिल्हे तुम्हाला निवडायचे आहेत. तर एकूण 4 जिल्हे निवडायचे आहेत. सर्वात जवळचा तुम्ही जिथं राहता तो जिल्हा इथे निवडा, इथं लिस्ट येईल. त्यानंतर तुम्हाला जे जवळचे वाटतात असे एकूण 4 जिल्हे निवडायचे आहेत आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. आता पुढची स्टेप आहे अपलोड फोटो अँड सिग्नेचर. तर आता हा फोटो आणि सिग्नेचर कशी अपलोड करायची, तर इथे सिलेक्टचं बटन आहे, फोटोग्राफचं तुम्हाला इथे चिन्ह दिसेल, तर यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. तर इथं ओपन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही इथं क्लिक कराल तर तुमच्या समोर एक फाईल ओपन होईल आणि तुम्ही जिथं तुमचा फोटो ठेवलेला आहे तिथं जाऊन तुमचा फोटो हा तुम्हाला ओपन करायचा आहे आणि त्या ठिकाणी ऍड करून घ्यायचा आहे. आता माझा फोटो मी या ठिकाणी ठेवलेला आहे, तर मी याच्यावरती क्लिक करतोय आणि ओपन बटनावरती क्लिक करतोय. ओपन केल्यानंतर इथं फोटो येईल. फोटो आल्यानंतर इथं अपलोडचं बटन दिसतंय, तर या अपलोड बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा फोटो हा अपलोड झालेला असेल. सेम पद्धतीनं सिग्नेचर अपलोड करायचे आहे. सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आता पुढची स्टेप जी आहे ते अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ आयडेंटिटी. जसं फोटो आणि सिग्नेचर अपलोड केली तसंच या लिस्ट मधून इथे नंबर ऑफ डॉक्युमेंटची लिस्ट आहे. त्यामधून पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथं अपलोड डॉक्युमेंट हे ऑप्शन दिसेल, तर इथून तुम्हाला डॉक्युमेंट तुमचं अपलोड करून घ्यायचं आहे. परत इथं ओपनचं चिन्ह येईल आणि तुमचं डॉक्युमेंट सिलेक्ट करून इथं अपलोड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट हे अपलोड होणार आहे. तर डॉक्युमेंट अपलोड झालेली तर तुम्हाला दिसत असेल. व्ह्यू बटनावरती क्लिक करून ते देखील पाहू शकता. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर पुढची स्टेज आहे प्रिव्ह्यू अँड व्हॅलिडेट इन्फॉर्मेशन. आता इथं तुमची सर्व माहिती आलेली आहे, ती एकदा चेक करून घ्या. सर्व माहिती बरोबर असेल तरच या ठिकाणी प्रोसीड फॉर पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा विचारेल सर्व माहिती बरोबर आहे का चेक करून घ्या. एकदा जर का तुम्ही फॉर्म सबमिट केला, पेमेंट झालं, तर तुम्हाला परत त्यामध्ये चेंजेस करता येणार नाहीत. प्रोसीड वरती पेमेंट केल्यानंतर परत एकदा मेसेज येईल, तो एकदा चेक करून घ्या. इथं सिलेक्ट करा आणि आता इथं प्रोसीड टू पेमेंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आता पेमेंटचे काही ऑप्शन येतील. त्यापैकी सगळ्यात सोपा UPI QR कोडचा आहे. तुम्ही कार्ड पेमेंट करू शकता, नेट बँकिंग करू शकता. तर UPI किंवा QR कोडला क्लिक केल्यानंतर एक तर तुम्ही तुमचा UPI ID किंवा मोबाईल नंबर टाकू शकता किंवा शो QR कोड यावरती क्लिक करून
कंटिन्यू अँड पे या बटनाला क्लिक करा. तुमच्या समोर QR कोड येईल, तो स्कॅन करून घ्या आणि तुमचं पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला फायनल स्टेप म्हणजे प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म, तो प्रिंट काढून तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे. भविष्यामध्ये तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस हे कदाचित डिमांड केलं जाऊ शकतं. हे रिक्वायर्ड डॉक्युमेंटच्या लिस्ट मधलं आहे, त्यामुळे याची लिस्ट तुमच्या समोर ठेवायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप अगदी इझिली तुम्ही सगळी प्रोसेस मोबाईलवरून देखील करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना शेअर करा. चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.